भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने पाठीमागून दुचाकीत धडक दिल्याने झालेल्या अपघातात आईसह 2 मुली जखमी झाल्या. हा अपघात शनिवारी दुपारी 4:15 सुमारास काँग्रेस भवन ते स्टेशन चौक रस्त्यावरील आझाद चौकानजीक असणाऱ्या श्याम सेल्स दुकानासमोर घडला. या प्रकरणी जखमी नीलम उर्फ स्वाती मिलन चंदनशिवे राहणार निरंकार कॉलनी संजयनगर सांगली यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती अशी की फिर्यादी नीलम चंदनशिवे या त्यांच्या दुचाकीवरून क्रमांक MH10BQ 2872 त्यांच्या 2 मुली रिया आणि श्रेया यांना घेऊन शनिवारी बाजाराकडे जात होत्या. त्या आझाद चौकात आल्यास त्या पाठीमागून वेगात येणाऱ्या एका चारचाकीने जोरदार धडक दिली आणि यामध्ये नीलम या 2 मुलींसह रस्त्यावर पडल्या. धडक दिल्यावर चारचाकी चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याने वाहनाचा क्रमांक समजू शकला नाही. नागरिकांनी तातडीनं जखमी तिघांना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी अज्ञात चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.